अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरण करावं. त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाहीये, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितले. या संदर्भात आपण बदल कमिटीने रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन ऑब्जेक्शन मागवले पाहिजे, कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातला विषय आहे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी